नमस्कार मित्रांनो, परत एकदा प्रितेश मराठी ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या टास्कमध्ये मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस रोशनवर वेळ आली, रोशनला सांगण्यात आलं की आम्हाला म्हस्का लावा आणि म्हस्का लावा हे सांगण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी आपापल्या पद्धतीने गोड आवाजामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने मराठमोळ्या भाषेमध्ये त्यांनी प्रत्येकाला आपल्या गावरान भाषेमध्ये त्यांनी आपल्या पद्धतीने म्हस्का लावला आणि म्हस्का लावून त्यांनी आपलं मत मांडलं. मत मांडल्यानंतर प्रत्येकाने आपल्याला वोटिंग केली आणि ते वोटिंग दिल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की मला वोट करा आणि काहींनी केलं, काहींनी नाही केलं. मला आज त्या मुद्द्यावर फक्त एक प्रकाशन टाकायचं आहे आणि प्रत्येकाने त्याला वोटिंग न करण्याचं कारण सांगितलं की तो आपलं मत मांडू शकत नाही, आता तो कॅपेबल नाहीये. बघा, या घरामध्ये फक्त प्रत्येकाला 2 आठवडे झालेले आहेत आणि 2 आठवड्यामध्ये कुणी ठरवू शकत नाही की कोण कॅपेबल आहे कोण नाही. आयुष्य मागच्या आठवड्यात दिसला नाही, भाऊच्या धक्क्यामध्ये दिसलेला आहे, पण तो आज कॅपेबल दिसतोय सगळ्यांना. आणि हे का तर एका ग्रुपला वाटतंय आणि दुसरा ग्रुप म्हणतोय की रोशन दिसला नाही, कारण का रोशन बोलत नाही. मला सांगू द्या, मत मांडणं म्हणजे काय. रोशननी त्याच्या टास्कमध्ये त्या पद्धतीने सोनालीवर आवाज चढवला, प्रभूला स्वतः बोलला की तू मध्ये पडू नको. ज्या पद्धतीने तो दिव्याला सुद्धा बोलला की मी तुला अंगाला हात नाही लावला. मत मांडणं म्हणजे काय की आपल्याला स्वतःला सिद्ध करणं, आणि त्या पद्धतीने त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे आपल्या टास्कमध्ये. तर लोक त्याला कशा पद्धतीने म्हणू शकतात की तो बोलू शकत नाही, तो बोललेला नाहीये. तर हे लक्षात ठेवा की तो बोलू शकतो, तो मत मांडू शकतो, तो ओरडत नाहीये. आणि तो ओरडलाय ज्यावेळेस रागवायचे तर तो शब्द घेऊन बोललेला आहे, तो शब्दाचं भान ठेवून बोललेला आहे. म्हणून काही लोक जर त्याला म्हणत आहे की त्याला बोलता येत नाही, तो कोणाचा ऐकतोय. आता ज्यावेळेस टाकच्या वेळेस गोणी खेचत असताना तो ओमकारला बोलत असताना त्यांनी विशालची मदत घेतली होती, त्यांनी आपल्या टोळीची मदत घेतली होती? नाही. तो ज्यावेळेस बोलत होता तो आपल्या मनाने बोलत होता. ज्यावेळेस त्यांनी सोनाली होती तिच्यावर ओरडला होता त्यावेळेस काय विशाल त्याला सांगायला आलता? ज्यावेळेस तो दिव्याताईशी ज्यावेळेस बोलला होता त्यावेळेस तो काय विशालचा ऐकत होता? नाही. ज्यावेळेस तो प्राजक्ताला बोलत होता की तुम्ही गुड डिसिजन दिलं, टाळ्या वाजवल्या, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर जो राग होता तो काय विशालनी सांगितलं होता? नाही. अहो, त्याला पण मत आहे, त्याला पण डोकं आहे. तुम्ही काय वगैरे डोक्याचा वापर करू नका. फक्त एवढंच आहे की त्याची मांडण्याची पद्धत वेगळी. आणि जर ह्या घरातल्या लोकांना अरे तुम्ही मत मांडायचंय तर तुम्हाला ओरडूनच मांडलेलं असं वाटतं, तर नाही. काही लोक शांत चित्ताने करतात. आता आरबी फक्त ओरडतो तर तुम्हाला ते वाटतं, शांत चित्ताने चालणारे पण असे काही पाखरं आहेत तिथं, त्या पद्धतीने करतात. रोशन कॅन्डिडेट आहे, 2 आठवड्यामध्ये प्रत्येकजण आपलं आपलं मत मांडते. आयुष दाखवतोय, शांत बोलतोय, सगळं काही गोष्टी करतोय. बघू आता पुढं काय होतंय. पण तुम्हाला जर मत नाही द्यायचं तर डायरेक्ट बोला, आम्हाला ह्यावेळेस याला द्यायचंय, पण तो मत मांडत नाही असं बोलू नका. त्याने टास्कच्या वेळेस त्याचा आवाज दाखवलेला आहे की रोशन काय आहे. धन्यवाद.